अगदी कुरकुरीत, अजिबात तेलकट न होणारे. त्याचबरोबर हे मंचुरियन अजिबात चिवट होत नाहीत. आज मी तुमच्यासोबत मंचुरियन बनवायच्या सर्व ट्रिक्स शेअर केलेल्या आहेत. या ट्रिक्स वापरून तुम्ही मंचुरियन केले तर कधीच बाहेर जाऊन मंचुरियन खायची गरज पडणार नाही. असे मंचुरियन बनवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी इथे मी एक कोबीचा गड्डा घेतलाय. या एका कोबीपासून भरपूर मंचुरियन तयार होतील. एवढ्या छोट्या वाटणाऱ्या कोबीचे सुद्धा अगदी ताट भरून मंचुरियन तयार होतात. तर ही कोबी मी आधी स्वच्छ धुवून घेतली. कोबीचे मंचुरियन बनवण्याआधी कोबी व्यवस्थित पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर आता आपण कोबी चिरून घेऊया. सर्वात आधी अशा पद्धतीने आपण कोबीचे 4 भाग करून घेऊया. कोबीचे 4 भाग करून घेतल्यामुळे आपल्याला कोबी किसायला सोपं पडतं. कोबी अशा 4 भागांमध्ये कापून घेतली. त्यानंतर आता आपण कोबी किसून घेऊया. तर कोबी आपल्याला अशा मोठ्या हुलांच्या किसणीने किसून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण कोबी किसून घेऊया. भरपूर वेळा मंचुरियन असे दाटल्यासारखे होतात किंवा चिवट होतात, कारण कोबी फार बारीक किसून घेतलेला असतो. छोट्या हुलांच्या किसणीने जर तुम्ही कोबी किसून घेतला तर मंचुरियन अगदी दाटल्यासारखे किंवा चिवट होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला कोबी असा मोठ्या हुलांच्या किसणीनेच किसून घ्यायचा आहे. तर इथे मी कोबी किसून घेतलाय. सर्व कोबी किसून घेतला. त्यानंतर कोबीचा असा हा देठाकडचा भाग असतो तो आपल्याला घ्यायचा नाही. हा भाग थोडासा कडक असल्यामुळे मंचुरियन मध्ये त्याची चव चांगली लागत नाही. कोबी किसून घेतलाय. कोबीला छान पाणी सुटलंय. तर इथे कोबीला भरपूर पाणी सुटलेलं आहे. आता आपण यामध्ये इतर साहित्य घालूया. सर्वात आधी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. मीठ थोडंसं कमी घाला, कारण आपण यामध्ये सॉस घालणार आहोत. सॉस मध्ये सुद्धा मीठ असतं. त्यानंतर यामध्ये घरगुती लाल तिखट घालूया. इथे मी 1 चमचाभर घरगुती लाल तिखट घातलंय. यामध्ये तुम्ही लाल तिखटऐवजी हिरवी मिरचीची पेस्ट सुद्धा घालू शकता. त्यानंतर 1 चमचाभर सोया सॉस घालूया. सॉस मध्ये थोडंसं मीठ असतं, त्यामुळे आपण आधीच मीठ थोडं कमी घातलंय. यामध्ये 1 चमचाभर रेड चिल्ली सॉस घालूया. 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालूया. आलं लसूण पेस्ट घातल्यामुळे मंचुरियनला छान चव येते. आता आपण हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण कोबी थोडीशी अशी चुरून घेऊया. यामुळे कोबीमधील सर्व पाणी निघतं. कोबीचे मंचुरियन करताना यामध्ये आपल्याला थेंबरही पाणी घालावं लागत नाही. कोबीला जे पाणी सुटतं त्यामध्येच आपण हे मिश्रण मिक्स करून घेतो. जर यामध्ये आपण पाणी मिक्स केलं तर हे मिश्रण खूपच पातळ होऊ शकतं. अशा पद्धतीने कोबी थोडीशी चुरून घेतलीये. छान कोबीला पाणी सुटलंय. त्यानंतर आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर व मैदा घालूया. कोबीचे मंचुरियन बनवताना कॉर्नफ्लोअर व मैद्याचं प्रमाण खूप महत्वाचं आहे. या दोन्ही साहित्यांचं प्रमाण योग्य घेतलं तरच मंचुरियन परफेक्ट होतील. तर इथे मी 1 वाटी कॉर्नफ्लोअर व 1 वाटी मैदा वापरलाय. चमच्याने 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लोअर होतं. आता थोडं थोडं करत आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर व मैदा घालूया. सर्व पीठ एकदम घालू नका. आपल्याला अंदाज घेत यामध्ये कॉर्नफ्लोअर आणि मैदा घालायचा आहे. त्यानंतर आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कोबीला सुटलेल्या पाण्यामध्येच आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. तुम्हाला जर हे मिश्रण जास्त सैलसर वाटत असेल तर यामध्ये 1 ते 2 चमचे कॉर्नफ्लोअर तुम्ही घालू शकता. आपल्याला 1 वाटी कॉर्नफ्लोअर व 1 वाटी मैदा संपूर्ण लागलेला आहे. तुम्हाला कॉर्नफ्लोअर व मैदा याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त लागू शकतं. तर असं हे मंचुरियनचं मिश्रण आपण तयार केलंय. अशा पद्धतीने मिश्रणाचा गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालंय. तर मंचुरियन बनवण्यासाठीचं मिश्रण तयार आहे. त्यानंतर इथे मी तेल गरम करत ठेवलंय. तेल मध्यम गरम झालंय. तेल फार जास्त कडकडीत गरम करू नका. आता आपण ज्या पद्धतीने कांदा भजी तेलामध्ये सोडतो अशाच पद्धतीने मंचुरियन सुद्धा आपण तेलामध्ये सोडूया. तर एक एक करत असे मंचुरियन तेलामध्ये सोडूया. तेल फार जास्त गरम करू नका. जर तेल जास्त गरम असेल तर हे मंचुरियन लगेच करपले जातात आणि भरपूर वेळा कोबी कच्चीच राहते. तेल व्यवस्थित गरम झालं नसेल तर मंचुरियन खूप तेलकट होतात. शक्यतो अशा भजीच्या आकारामध्येच मंचुरियन बनवा. गोल मंचुरियन बनवले तर ते आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने मंचुरियन अलगद तेलावर येतात. त्यानंतरच आपण चमच्याच्या साह्याने मंचुरियन पलटी करून घेऊयात. मंचुरियन तेलामध्ये घातल्यावर लगेच तुम्ही त्यांना ढकला लावू नका, नाहीतर ते एकमेकांना चिकटले जातात. अशा पद्धतीने जवळपास 3 मिनिटभर आपण मंचुरियन तळून घेतले. त्यानंतर एकदा गॅसची फ्लेम हाय करायची आणि काही सेकंदासाठी मंचुरियन हाय फ्लेमवर तळून घेऊयात. जवळपास 5 ते 6 सेकंदासाठी आपण हाय फ्लेमवर मंचुरियन तळून घेऊयात. अशा पद्धतीने कुरकुरीत वाटू लागले की आता तेलामधून आपण मंचुरियन काढून घेऊयात. अगदी कुरकुरीत असे मंचुरियन तयार झालेत. व्यवस्थित तळले गेलेत. अशाच पद्धतीने उरलेल्या मिश्रणापासून सुद्धा आपण मंचुरियन तळून घेऊयात. तर एका छोट्या कोबीच्या गड्ड्यापासून इतके मंचुरियन तयार झालेत. आता हे मंचुरियन तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता.
सोबत इथे मी थोडीशी कच्ची गोबी सुद्धा चिरून घेतलीये. अगदी छान कुरकुरीत, अजिबात तेलकट न होणारे असे आपले मंचुरियन तयार झालेत. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.